सोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता. ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला. नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे. या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे. पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं. ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत. कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये. पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहेत. ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत. एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया. सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत. म्हणजे जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत. कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतलं किंवा कोणताही मिशिवसपणा केलं त्याचं आमचं सगळीकडे CCTV आहे. आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत. मग नंतर आपलं कारवाईचं बली पडू शकतील. तीच म्हणून मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू इच्छितो. जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे आहे त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत, अशा अनेक तक्रारी येतात. त्या विषयावर मला माहिती नाही. मी आत्ताच आलेला आहे. मी सर्व माहिती घेतो. जर तशा काय असेल तर कारवाई करून घेतो. आत्ताच घडलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली त्याचं CCTV फुटेज काढण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे. एकदा CCTV फुटेज काढल्यानंतर आम्हाला माहिती पडतील. त्यांनी फिर्यादीमध्ये 12 ते 15 म्हणून त्यांनी संख्या दिलेली आहे. म्हणजे त्यांनी फिर्यादमध्ये त्यांना एक्झॅक्टली नाव माहिती नसल्यामुळे त्यांनी नावानिशी नाही दिलं, फक्त एक नाव दिलं. आम्ही आमच्या तपासादरम्यान आता 1 तासामध्ये 8 नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यापैकी 2 लोकांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं आहे.